हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील 60 वर्षीय रामचंद्र तुकाराम लुगडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांनी नवीन घराचं बांधकाम सुरू केलंय. बांधकामाची देणी भागवण्यासाठी त्यांना मेनचे इथल्या आदर्श सहकारी पतसंस्थेकडून त्यांना 8 लाख रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं. या पतसंस्थेने त्यांना पेठवडगाव इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा 8 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. हे पैसे आणण्यासाठी ते आज दुपारी 1:30च्या दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या पेठवडगाव इथल्या शाखेत गेले होते. 8 लाख रुपयांपैकी 1,30,000 रुपये आपला मुलगा राहुल लुगडे याच्या खात्यावर जमा केले आणि उर्वरित 7,70,000 रुपये रोख घेऊन ते पिशवीत ठेवले. पैसे असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवली. लुगडे हे गाडी वळवत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना तुमचे पैसे रस्त्यावर पडल्याचं सांगितलं. लुगडे यांनी पाठीमागे वळून पाहिलं असता रस्त्यावर 10 रुपये आणि 50 रुपयांची नोट पडलेली त्यांना दिसली. दुचाकी पुन्हा बाजूला लावून ते पैसे घेत असताना अज्ञात दोघांनी लुगडे यांची 7,70,000 रुपये असलेली पिशवी घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. या प्रकरणानंतर लुगडे यांनी आरडाओरडा केला. त्या दोघांनी डोक्याला टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता. ते तासगावच्या दिशेने गेल्याचं अनेकांनी पाहिलं. या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. RK न्यूज प्रतिनिधी पेठवडगाव. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आई. येस. ब बदक. क कणीदार. ख खमंग. ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.